Hello students, today we'll discuss the next chapter of chemistry, that is chemical kinetics. Heading the balanu, yes, that is chemical kinetics. Chemical kinetics. Here kinetics means movement. ठीक आहे. आता या मुवमेंटचा मीनिंग काय घ्यायचं balanu तुम्हाला, yes, स्पीड. ठीक आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे केमिकल कायनेटिक्समध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर काय स्पीड ऑफ रिॲक्शन और रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आर यू गेटिंग? ठीक आहे बाळांनो, केमिकल रिॲक्शनचे ओके 3 मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे एस एक्सटेंट ऑफ केमिकल रिॲक्शन. एक्सटेंट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, एस की रिॲक्शन किती प्रमाणात होते येते लक्षात. ठीक आहे. मग हे कुठं स्टडी केलं जातं, केमिकल इक्विलिब्रियममध्ये. ठीक आहे ना, आपण 11th मध्ये स्टडी केले केमिकल इक्विलिब्रियम. करेक्ट. केमिकल इक्विलिब्रियममध्ये एक्सटेंट ऑफ रिॲक्शन स्टडी केलं जातं. ठीक आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे एस फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. फिजिबिलिटी म्हणजेच काय की एखादी रिॲक्शन होते किंवा नाही, रिॲक्शनची पॉसिबिलिटी आहे किंवा नाही, त्याला फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन म्हणायचं. आणि हे कुठं स्टडी केलं जातं, ठीक आहे, थर्मोडायनॅमिक्समध्ये. लक्षात येते ना, येस, थर्मोडायनॅमिक्समध्ये फिजिबिलिटी स्टडी केली जाते. ठीक आहे. आणि केमिकल कायनेटिक्समध्ये काय स्टडी केलं जातं वळणं तर काय रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे ती रिॲक्शन किती फास्ट होते किंवा किती स्लो होते. ओके, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन केमिकल कायनेटिक्स. आर यू गेटिंग? राईट डाऊन फर्स्ट द डेफिनेशन ऑफ केमिकल कायनेटिक्स. बघा केमिकल कायनेटिक्स कशाला म्हणायचं बघा. ठीक आहे. येस, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of rate of chemical reaction, factors affecting on it, factors affecting on, ठीक है, it means rate of chemical reaction, factors affecting on it, and mechanism by which reaction occurs. ठीक आहे. येस, डेफिनेशन मध्ये पूर्ण मिनिंग दिलं बळानो चॅप्टरचा. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ एस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला काय स्टडी करायचं अगोदर, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर त्या रेटवरती ओके जे काय फॅक्टर्स अफेक्ट होतात बळानो, ओके दॅट फॅक्टर वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. करेक्ट. and later on mechanism by which yes reaction occur. म्हणजेच काय, येस की एखादी रिॲक्शन कुठल्या मेकॅनिझमने जाते, त्याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स आहेत, बरोबर आहे ना. मेकॅनिझमला काय म्हणतो आपण, डिटेल्ड स्टेप वाइज इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द स्टेप्स ऑफ रिॲक्शन. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ मेकॅनिझम. येथे लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर रेटवरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट आहेत, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. डेफिनेशन समजली बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. येस, आता नेक्स्ट हेडिंग द्या. फर्स्ट, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. व्हॉट इज रेट? रेट ऑफ रिॲक्शन म्हणूया. ठीक आहे. रेट कशाला म्हणायचं, येस इट इज द change in concentration of reactant or product per unit time. ठीक आहे. रिॲक्टंट्स सर प्लुरल असेल बाळांनो तर रिॲक्टंट्स म्हणा. ठीक आहे. एक किंवा एकपेक्षा जास्त रिॲक्टंट्स असतील तर काय रिॲक्टंट्स म्हणा. एकच रिॲक्टंट असेल तर रिॲक्टंट म्हणा.
आलं लक्षात? म्हणजेच काय, इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स पर युनिट टाइम. येस, दॅट इज रेट ऑफ रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा रेट आहे बळानो. ठीक आहे. इट मीन्स चेंज इन कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेशन टर्म आपण सी ने इंडिकेट करतो. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम. Change in concentration with respect to time. Yes, that is called as a rate of reaction. Yes, हे पुढे लिहूया बाळांनो आपण. ठीक आहे. फक्त मिनिंग समजून घ्या. व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन. त्याच्यामध्ये अवरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन असे दोन रेट्स स्टडी करायच्यात. त्याच्यानंतर मग रेट ऑफ रिॲक्शन कशाला म्हणायचं ओके ते डिटेलमध्ये जाऊया. लक्षात आलं हे? येस. प्रत्येक सेकंदाला ओके, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक आरला ओके किती रिॲक्टंट चेंज होतो किंवा प्रोडक्ट फॉर्म होतो ओके, दॅट इज इट्स रेट ऑफ रिॲक्शन. करेक्ट. नेक्स्ट हेडिंग द्या आता, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. आता ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन कशाला म्हणायचं बाळांनो? दोन टाईम इंटरवलमधला जो काय रेट असणार आहे. सपोज इनिशियली तुम्ही ओके 0पासून स्टार्ट केले, टायमिंग कसं आहे 0 सेकंद आहे आणि 10 सेकंदपर्यंत, ह्या दोन टाईम इंटरवलमधला ओके जो काय रेट असणार आहे ओके दॅट इज कॉल्ड ॲज अ येस ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. लक्षात येते? 200 to 400 सेकंडच्या मध्ये जर रिॲक्शनचा रेट स्टडी करायचा असेल बाळांनो ओके, तर तो टाईम इंटरवल झाला. त्या टाईम इंटरवलमध्ये जो काय रेट स्टडी केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे. 0 to 100 सेकंदच्या मध्ये तुम्हाला रेट स्टडी करायचं असेल, दोन टाईम इंटरवलच्या मध्ये रेट स्टडी करायचं असेल बळानो ओके, तर काय म्हणायचं त्याला? येस ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. येते का लक्षात? ठीक आहे. येस, इट इज द change in concentration of reactants or products divided by time interval over which reaction occur किंवा occurs. आलं लक्षात? दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स डिवायडेड बाय टाइम इंटरवल ओव्हर विच येस रिॲक्शन ऑकर्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. येस बघा, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, ॲव्हरेज येस रेट of reaction is equal to average rate of reaction is equal to yes change in concentration of yes species reactants असतील किंवा काय yes products असतील, species divided by yes change in time. ठीक आहे. टाइम इंटरवल बघा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस डिवायडेड बाय चेंज इन टाइम. ठीक आहे. येस, इट कॅन बी डिनोटेड ॲज येस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय चेंज इन टाइम. आलं का लक्षात हे? येस, दिस इज कॉल्ड ॲज अ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. त्यालाच असं रिप्रेझेंट करू शकताय येस C2 मायनस C1. इनिशियल रेट आणि फायनल रेट ह्या दोन्ही मधला डिफरन्स वळणं. फायनल रेट मायनस इनिशियल रेट डिवायडेड बाय फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. दोन टाइम्स असणार आहेत. सपोज ओके 0 to 100 सेकंडच्या मध्ये तुम्ही स्टडी करताय रेट. येते लक्षात? 0 काय झालं मग इनिशियल टाइम आणि 100 सेकंद काय झालं वळणं फायनल टाइम. आलं लक्षात? इनिशियली जर सपोज कॉन्सन्ट्रेशन इनिशियली जे असणार आहे रिॲक्टंटचं घेत असाल तुम्ही किंवा प्रोडक्टचं घेत असेल, लक्षात येत आहे ओके, जो काय चेंज होणार आहे बरोबर ओके. बाळांनो रिॲक्टंटसाठी जर घेतलं आपण ओके तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सपोज 100 मोल आहे
मोल पर लिटर, 100 मोल पर लिटर कॉन्सन्ट्रेशन आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आफ्टर 100 सेकंद, ठीक आहे, 0 to 100 सेकंद. 100 सेकंदसाठी बाळांनो सपोज 50 मोल पर लिटर एवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तिथं. रिॲक्टंटच्या बाबतीत स्टडी करतोय आपण. म्हणजे काय झालं, रिॲक्टंट कमी झाला. आलं लक्षात. जो काही कमी असणार आहे रिॲक्टंट त्याच्यामधनं मायनस करा. बरोबर आहे ना. हां, डेफिनेटली रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी होत असेल तर त्या कसं दाखवावं लागेल आपल्याला, डिक्रीज दाखवावं लागेल. म्हणजेच काय, मायनसनं दाखवावं लागेल. पुढं रिप्रेझेंट कसं करतात ते दाखवतो मी तुम्हाला. हे समजलंय का बघा. अवरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस डिवायडेड बाय चेंज इन टाइम. ठीक आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशनला काय घेतलं आपण, फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. आलं लक्षात. रिॲक्टंटच्या बाबतीत वेगळं असणार आहे आणि प्रोडक्टच्या बाबतीत वेगळं असणार आहे वळणं. करेक्ट. इक्विलिब्रियममध्ये स्टडी केलं होतं आपण. सपोज हा रिॲक्टंट आहे, करेक्ट ना. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन टाइम जसं जसं इन्क्रीज होईल बाळांनो, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जातं, डिक्रीज होत जातं. इन दिस वे डिक्रीज होतं म्हणजे काय, मायनस न दाखवावं लागेल. आणि प्रोडक्ट जर असेल, इक्विलिब्रियममध्ये हे सुद्धा पाहिलं होतं आपण. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. बरोबर आहे ना. रिॲक्टंटचं डिक्रीज होत जातं आणि प्रोडक्टचं इन्क्रीज होत जातं. मग जिथं इन्क्रीज होतं वळण तिथं काय करायचं आपल्याला, पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. आणि जिथं डिक्रीज होतं कॉन्सन्ट्रेशन तिथं काय घ्यायचं आहे, निगेटिव्ह साईन घ्यायचं आहे. इथंपर्यंत समजलं. एक्झाम्पल घेऊया. बिफोर दॅट युनिट बघा. युनिट ऑफ रेट. ठीक आहे. काय येईल सांगा बरं ह्याच्यावरनं. युनिट काय येईल, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट मोल पर डीएम क्यूब. लिटर घ्या किंवा डीएम क्यूब घ्या. मोल पर डीएम क्यूब डिवायडेड बाय. ठीक आहे. टाईमचं युनिट बाळांनो. टीच लिहूया आपण त्याला, टाईम. सेकंड घ्या, मिनिट घ्या. बरोबर आहे ना. तर आपण काय घेतो, स्मॉलेस्ट युनिट घेतो. ठीक आहे ना. एकतर काय तुम्हाला मोल पर डीएम क्यूब पर टाइम देतील. ठीक आहे ना. मोल पर डीएम क्यूब पर टाइम देतील. आलं लक्षात MCQला. अदरवाइज और मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. आलं लक्षात. दॅट इज मोल पर डीएम क्यूब पर सेकंद. हे कसं घेतलं समजलं ना. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आहे, मोल पर डीएम क्यूब. ठीक आहे. आणि टाइमचं युनिट बाळांनो सेकंद घेतलं आपण. इथं टाइम ॲज इट इज टी ठेवलं होतं आपण. आलं लक्षात हे. मोल पर डीएम क्यूब पर टाइम और मोल पर डीएम क्यूब पर सेकंद. बऱ्याच वेळेला काय होतं, टाइम मिनिटमध्ये पण देतात. मग मोल पर डीएम क्यूब पर मिनिट होईल. समटाइम्स आर्समध्ये देतात बाळांनो. दॅट इज मोल पर डीएम क्यूब पर आर. आलं लक्षात हे. हे काय होतं, युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला, डेफिनेशन समजले. रेट ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन समजली, अवरेज रेट ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन समजली. आता पुढे जाऊया बाळांनो. एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर ए रिॲक्शन. ठीक आहे. ए गिव्स बी. अगोदर सिंपल रिॲक्शन घेऊया. ठीक आहे. त्याच्यासाठी अवरेज रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. विचारलं जातं व्हॉट इज द अवरेज रेट ऑफ रिॲक्शन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन, असं विचारलं जातं बाळांनो. सुरुवातीला बघा कसं लिहायचं आहे. अवरेज रेट ऑफ कंझम्पशन ऑफ ए. ठीक आहे. अवरेज रेट ऑफ कंझम्पशन ऑफ ए. ठीक आहे. ए कंझ्युम होतो आणि बी काय होतो बाळांनो, फॉर्म होतो. करेक्ट. इज इक्वल टू मायनस का लिहिलं समजलं ना, कारण कॉन्सन्ट्रेशन त्याचं डिक्रीज होतं. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ठीक आहे. डिवायडेड बाय चेंज इन टाइम. दिस इज अवरेज रेट ऑफ कंझम्पशन ऑफ ए. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, अवरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. आता दोन्ही कसं डिफरंट घेतलं बघा. बी काय होतो, फॉर्म होतो आणि ए काय होतो बाळांनो, कंझ्युम होतो. अरे लक्षात. बघा
येस प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, येस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, येस इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. करेक्ट. आता दोन्हीला कंबाईन करायचं आहे. कसं लिहायचं बघा, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, कसं लिहायचं बघा बाळांनो, ॲव्हरेज रेट मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ओके टाइम इज इक्वल टू प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम. करेक्ट. असं पण रीड करू शकताय, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ओके एस विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम. लक्षात आलं इथं डिक्रीज का म्हटलं, ओके कारण काय, हा कन्झ्युम होतो बाळांनो रिॲक्टंट आणि हा काय होतो, येस फॉर्म होतो. समजलं हे रेट ऑफ रिॲक्शन कसं लिहिले ह्या रिॲक्शनसाठी. येस नेक्स्ट रिॲक्शन घ्या. येस कुठल्याही रिॲक्शनसाठी तुम्हाला तर डायरेक्ट रेट ऑफ रिॲक्शन लिहिता आला पाहिजे. आलं लक्षात. ह्या रिॲक्शनसाठी काय लिहिलं, रेट ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय लिहिलं, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, येस बी साठी काय लिहिलं, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे दोन्ही इक्वलच असणार आहेत ना. एकतर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कन्सिडर करा, अदरवाईज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट कन्सिडर करा. फक्त साईन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. पण ते दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. जेवढा ए कन्झ्युम झाला तेवढाच बी फॉर्म होणार आहे. येस त्याच्यामुळे त्याला काय ठेवलं आपण, इक्वलमध्ये ठेवलं. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर 2. ठीक आहे. आता थोडंसं चेंज करतो मी एक्झाम्पलमध्ये बघा. ए प्लस बी गिव्स एस सी. सेकंड एक्झाम्पल, ए प्लस बी गिव्स सी. आता ए आणि बी काय आहेत बाळांनो, रिॲक्टंट्स आहेत. करेक्ट. कसं लिहायचं बघा, येस ॲव्हरेज रेट ऑफ consumption of A is equal to average rate of consumption of A is equal to minus change in concentration of A divided by change in time. मायनस का लिहिलं समजलं, रिॲक्टंट आहे. ठीक आहे. येस त्याच्यानंतर ॲव्हरेज रेट दुसरा पण आहे बी. येस ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, average rate of consumption of B is equal to, yes decrease in concentration of okay yes B with respect to time. आलं लक्षात. दोन्ही रिॲक्टंटच आहेत ना. येस म्हणून काय दोन्हीसाठी डिक्रीजच लिहिलं. ठीक आहे. सी साठी काय लिहाल तुम्ही आता, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इज इक्वल टू काय लिहाल बाळांनो, प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा प्लस कुठं लिहायचं आणि मायनस कुठं लिहायचं आणि शेवटी ॲव्हरेज रेट कसं लिहायचं बघा आता. येस ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू. आता हे तिन्ही इक्वलमध्ये घ्या बाळांनो. ओके मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम कसं लिहायचं बघा. येस इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम is equal to plus change in concentration of C with respect to time. आलं का लक्षात हे. येस कितीही रिॲक्टंट असू द्या आणि कितीही प्रोडक्ट असू द्या, ओके ते कशामध्ये घ्यायचं तुम्हाला, इक्वलमध्येच घ्यायचं आहे. बट साइन इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग रायटिंग द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. अंडरस्टूड. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. खूप महत्त्वाचं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा विचारलं जातं बाळांनो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सपोज A of A gives B. A of A gives B. ओके खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बाळांनो काय आहे, कोएफिशियंट आहे काय, एचा कॅपिटल एचा कोएफिशियंट काय आहे, स्मॉल ए आहे. तर कोएफिशियंट जर असेल तर रिॲक्शन कसं लिहायचं बघा. येस ॲव्हरेज रेट ऑफ consumption of A is equal to, okay as it is लिहा, change in concentration of A
विथ रिस्पेक्ट टू ओके टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम, इथं कोएफिशियंट लिहायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन नाही आहे, फॉर्मेशन आहे. ठीक आहे. ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू यस प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता हे ॲज इट इज लिहिलं बाळांनो. ओके. पण ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनमध्ये चेंज होणार आहे. येस, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय येतं बघा. येस, इथं कोएफिशियंट आहे ना. ओके. येस, -1 डिवायडेड बाय ए घ्या. खूप इझी आहे. जो कोएफिशियंट आहे तो 1 डिवायडेड बाय घ्यायचा. ठीक आहे. मायनस हे कसं ते सांगतो मी तुम्हाला. 1 डिवायडेड बाय ए, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ओके टाइम इज इक्वल टू. ठीक आहे. इथं काहीच नाही कोएफिशियंट. इट मीन्स प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम. 1 डिवायडेड बाय ए काय घेतलं बघा. ओके. केअरफुली बघा. आता बी जो आहे बाळांनो ओके किंवा ए जो आहे कितीनं चेंज झालेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. अशी जर रिॲक्शन घेतलं आपण ओके ट्वाइस ए गिव्स बी, ट्वाइस ए गिव्स बी. ठीक आहे. ए किती टाइम्स आहे. ए इज 2 टाइम्स ऑफ बी. लक्षात आलं का. ए काय आहे 2 टाइम्स ऑफ बी आहे. हे क्लिअर आहे. येस, मग इथं लिहिते वेळेस 1 डिवायडेड बाय ओके 2 इंटू ए लिहितो आपण इज इक्वल टू बी. आलं लक्षात. तसंच काय आहे इथं बाळांनो. येस, ए इज इक्वल टू येस ए टाइम्स ऑफ बी आहे. म्हणून काय केलं. येस, 1 डिवायडेड बाय ए इंटू ए इज इक्वल टू बी. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणून रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शनमध्ये 1 डिवायडेड बाय ए लिहायचं. ठीक आहे. हे समजत नसेल तर सोडून द्या. ठीक आहे. काय करायचं रेट लिहिते वेळेस जो कोएफिशियंट आहे तो काय करायचा 1 डिवायडेड बाय येस तो कोएफिशियंट ठेवायचा. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया आणखीन एक. येस, 4th. आता तुम्हाला हे कन्झम्पशन आणि फॉर्मेशन समजलंय. डायरेक्ट रेट ऑफ रिॲक्शन लिहू शकतो आता आपण. येस, बघा. ए ऑफ ए प्लस बी ऑफ बी गिव्स सी ऑफ सी. बघा कोएफिशियंट आहेत ह्या रिॲक्शनमध्ये. आता काय करायचं बघा. येस, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आता डायरेक्ट घेतो मी. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, कन्झम्पशन आणि फॉर्मेशन कसं लिहायचं. येस, फक्त ओके त्याच्यामध्ये रिॲक्टंट प्रोडक्ट लिहायचे. ठीक आहे. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन फॉर धिस रिॲक्शन काय असेल बाळांनो. येस, -1 डिवायडेड बाय ए, कोएफिशियंट घेतला अगोदर. येस, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय बी घ्या. -1 डिवायडेड बाय बी इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू. आता काय कराल प्लस 1 डिवायडेड बाय सी, प्लस असेल तर लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. 1 डिवायडेड बाय सी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजलं का रेट कसं लिहिलं. ठीक आहे. जेवढे रिॲक्टंट्स आहेत बघा ओके आणि प्रोडक्ट्स आहेत बघा ओके ते इक्वलमध्ये घ्या. कोएफिशियंट असेल तर 1 डिवायडेड बाय दॅट कोएफिशियंट घ्या. समजलं हे. येस, आणखीन बघूया. ठीक आहे. 5 A of A plus B of B gives C of C plus D of S D. घेऊ शकता ॲव्हरेज रेट. डायरेक्ट लिहा. आता ॲव्हरेज रेट कन्झम्पशन फॉर्मेशन लिहित बसायची गरज नाही. येस, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू येस -1 डिवायडेड बाय ए, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू -1 divided by B, change in concentration of B with respect to time, change in time, correct, is equal to हे काय होते रिॲक्टंट होते. आता प्रोडक्ट घ्या. प्लस
1 divided by C, change in concentration of C with respect to time. हा प्लस नाही लिहिलं तरी चालेल. इज इक्वल टू एस 1 divided by D, change in concentration of D with respect to time. This is average rate of reaction. Okay, yes. Which reaction? Okay, reaction number 5. आलं लक्षात? ठीक आहे. ह्या रिॲक्शन मध्ये काय आहेत? कोएफिशियंट्स आहेत बाळांनो. ठीक आहे. येस, बघा आता आणखीन एक एक्झाम्पल. येस, N2 प्लस थ्राइस H2 which gives twice NH3. ठीक आहे ना. येस, एक रिॲक्शन आहे, सिंपल रिॲक्शन आहे बाळांनो. करेक्ट. त्याच्यासाठी अवरेज रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं तुम्हाला. अवरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय लिहाल? एस मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू मायनस 1 divided by 3 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू प्लस 1 by 2 change in concentration of NH3 with respect to time. इझी आहे ना बाळांनो? ओके, येस. जो काय कोएफिशियंट दिलाय, ओके, तो काय करायचा? 1 divided by that कोएफिशियंट. फिनिश. खूप सिंपल आहे. आलं लक्षात हे? येस, हे होतं रिगार्डिंग अवरेज रेट ऑफ रिॲक्शन. करेक्ट. 2 टाइम इंटरवल मधला, ओके, काय केलं आपण? डिफरन्स स्टडी केला. करेक्ट. आता नेक्स्ट स्टडी करूया, दॅट इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. हेडिंग द्या बाळांनो. येस, दॅट इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन. Now what is instantaneous rate of reaction? Yes, whatever rate of reaction studied, okay, at a specific instant of time or specific instant. ठीक है? The rate of reaction किंवा असं म्हणा, it is the rate of reaction at specific instant. ठीक है. येस, इट इज द रेट ऑफ रिॲक्शन ॲट स्पेसिफिक इन्स्टंट. लक्षात येते का बघा? ओके, रेट ऑफ रिॲक्शन ॲट स्पेसिफिक इन्स्टंट मीन्स इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आलं लक्षात हे? येस. आता स्पेसिफिक इन्स्टंट म्हणजे काय की बाळांनो, रिॲक्शन चालू आहे. सपोज तुम्हाला वाटलं की रेट ऑफ रिॲक्शन मला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. ज्या ओके टायमिंगला तुम्ही रेट स्टडी करताय ना, ओके, दॅट टाइम इज अ स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइम. येते का लक्षात? ओके. आणि जो काय रेट स्टडी केला जातो, ओके, त्या टायमिंगला, दॅट इज कॉल्ड एज अ इन्स्टंटेनियस रेट. स्पेसिफिक इन्स्टंटला जो रेट स्टडी केला जातो. येते लक्षात? सपोज ओके, रिॲक्शन चालू आहे, कुठलीही रिॲक्शन असेल. ठीक आहे ना? येस. सपोज दिस इज द रिॲक्टंट. ओके, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, ओके, काय व्हायला लागलं आहे? डिक्रीज व्हायला लागलं आहे. तुम्हाला वाटलं ह्या टायमिंगला मला रेट स्टडी करायचा आहे. ठीक आहे ना? सपोज मी इथं एक टँजंट ॲड केला. ठीक आहे ना? ओके, ड्रॉ केलं. ठीक आहे ना? येस. दिस टाइम इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइम. दिस इज स्पेसिफिक इन्स्टंट ऑन विच यू आर स्टडिंग रेट ऑफ रिॲक्शन. आलं लक्षात? ठीक आहे. मग इन्स्टंटेनियस रेटलाच काय म्हणू शकताय? येस, शॉर्टर इंटरवल टाईमला जो काय रेट स्टडी केला जातो, ओके, दॅट इज कॉल्ड एज अ इन्स्टंटेनियस रेट. आलं लक्षात? रेट ऑफ रिॲक्शन स्टडीड ॲट शॉर्टर इंटरवल ऑफ टाईम. आलं लक्षात? ॲव्हरेज रेट जो होता बाळांनो, ओके, तो काय 2 टाईममधला, ओके, काय होता? लार्ज गॅप होता. आलं लक्षात? ठीक आहे. इथं काय आहे? स्मॉलर गॅप आहे. दिस इज कॉल्ड एज अ इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, रिप्रेझेंट कसं करायचं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनसाठी. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर ए रिॲक्शन ए गिव्स बी. ठीक आहे बाळांनो, ओके, एचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण? बी मध्ये केलं. ठीक आहे. आता इन्स्टंटेनियस रेट कसं लिहायचं बघा. येस, इन्स्टंटेनियस जसं अवरेज लिहिलं होतं, ओके, फक्त तसंच लिहायचं आहे. फक्त काय एक साईन चेंज करायचं आहे. तिथं डेल्टा यूज केलं होतं, ओके, तिथं स्मॉल डी यूज करायचं आहे. ठीक आहे. येस, इन्स्टंटेनियस
rate of consumption of A इज इक्वल टू ॲट टाइम टी. ठीक आहे ना, टाइम तिथं असणार आहे फिक्स, करेक्ट ना. इन्स्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू एस मायनस सेमच चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा डेल्टाच्या ठिकाणी काय ठेवायचं, फक्त डी ठेवायचं आहे, इनफ, नो चेंज. आलं लक्षात. ठीक आहे. इन्स्टंटेनियस रेट of formation of B is equal to at time t, correct, plus change in concentration of B with respect to time. Later on instantaneous rate okay of reaction is equal to काय असेल बाळांनो, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. एस काय करायचं, दोन्हीला इक्वलमध्ये घ्या. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाइम. दिस इज द इंस्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन and this instantaneous rate of reaction is simply called as rate of reaction. ठीक है ना. yes, नोट करा, नोट. ठीक है, लिया. The instantaneous rate of reaction is simply called as rate of reaction. आलं लक्षात. हे instantaneous rate of reaction लाच काय म्हणायचं, rate of reaction. क्लियर आहे हे. येस. एक्झाम्पल्स घ्या आता. फॉर एक्झाम्पल ठीक आहे, A of A plus B of B gives C of C plus D of D. For this rate of reaction is, आता instantaneous rate ही एक समजलं तुम्हाला फॉर्मॅट. आता आलं लक्षात. प्रत्येक वेळेस कन्झम्पशन ओके आणि फॉर्मेशन लिहित बसायची गरज नाही. आता डायरेक्ट काय करूया आपण, रेट ऑफ रिॲक्शन लिहूया. ठीक आहे ना. येस, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनलाच काय म्हणायचं, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, ठीक आहे, मायनस 1 डिवाइडेड बाय ए कोएफिशिएंट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम. दिस इज रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. येते का लक्षात. आणि काय, केमिकल रिॲक्शनचा रेट सुद्धा काय असणार आहे, इक्वलच असणार आहे सगळ्यांसाठी. आलं लक्षात. इज इक्वल टू मायनस 1 डिवाइडेड बाय बी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू एस टाइम is equal to plus 1 divided by C change in concentration of C with respect to time is equal to plus 1 divided by D change in concentration of D with respect to time. This is instantaneous rate of reaction or simply rate of reaction. आलं लक्षात बाळांनो. येस, MCQला क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रेट रिप्रेझेंटेशन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. रिॲक्शन गिवन असते आणि ह्याच्यामधला कुठलाही एक देऊ शकतात तुम्हाला. काय करतात, साईन चेंज करतात, प्लसला मायनस करतात, प्लसला मायनस करतात, मायनसला प्लस करतात. आलं लक्षात. ठीक आहे, एक करेक्ट देतात कुठला तरी आणि बाकीचे रॉंग देतात तुम्हाला. आलं लक्षात. मग प्लस कुठं लिहायचं, मायनस कुठं लिहायचं, कोएफिशिएंट काय लिहायचं. येस, हे खूप महत्त्वाचं आहे. समजलं हे. येस, रेट कसं लिहायचं. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल. सपोज आत्ता घेतलेलं आपण N2 प्लस थ्राइस H2 विच गिव्स ट्वाइस NH3. ठीक आहे. हा गॅस स्टेटमध्ये असतो, हा गॅस स्टेटमध्ये, हा सुद्धा काय गॅस स्टेटमध्ये. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन लिहायचं आहे तुम्हाला आता. ठीक आहे ना. सो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू फॉर दिस रिॲक्शन काय असेल बघा, काय असेल बघा. येस, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 विथ रिस्पेक्ट टू टाइम कसं असेल हे, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके N2 विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू मायनस 1 डिवाइडेड बाय 3. येस, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू प्लस 1 डिवाइडेड बाय 2. येस, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 विथ रिस्पेक्ट टू टाइम.
दिस इज द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. समजलं हे बाळांनो? ठीक आहे, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया दोन्हीसाठी. ठीक आहे, तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं नाही, ओके, तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जातं बाळांनो. बघा बाळांनो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं? ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि काय, येस, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन दोन्हीसाठी बघूया. ठीक आहे, फर्स्ट ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनसाठी. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, करेक्ट. ठीक आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनसाठी बघा, फॉर प्रोडक्ट अँड फॉर रिॲक्टंट दोन्हीसाठी असणार आहे ग्राफ. ठीक आहे, अगोदर काय करूया, रिॲक्टंटसाठी घेऊया आपण. आलं लक्षात हे? ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम, करेक्ट. ओके, ग्राफ काय होईल बाळांनो? डिक्रीजिंग ऑर्डरनं. ठीक आहे ना, असा डिक्रीजिंग होईल का? डिक्रीजिंग का असेल ग्राफ? ओके, कारण काय, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीज होतं विथ रिस्पेक्ट टू टाईम. येते लक्षात? ठीक आहे, ह्या टायमिंगला रेट चेक करताय तुम्ही, असं कन्सिडर करूया आपण. दिस इज T1. T1, ठीक आहे, येस, आणि काय T2, दोन टाईम इंटरवलमधला, ओके, येस, रेट चेक करताय तुम्ही, T1 आणि T2. ठीक आहे, इथं काय असेल मग, T1साठी R1 असेल आणि इथं काय असेल बाळांनो, T2साठी R2. आलं लक्षात? फॉर दिस रेट ऑफ रिॲक्शन, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू काय असेल सांगा बरं? ॲव्हरेज रेट R2 minus R1, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, दॅट इज R2 minus R1 divided by T2 minus T1, T2 minus T1. आलं लक्षात? ठीक आहे, आता ह्या दोन्हीमध्ये बिगर कोण आहे? बिगर व्हॅल्यू कोणाची आहे बाळांनो? R1ची आहे, आणि स्मॉलर कोणाची? R2ची. म्हणजे इथं साईन काय येणार आहे? मायनस, इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ R विथ रिस्पेक्ट टू S, चेंज इन टाइम. आलं का लक्षात हे? येस, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, ओके, एस काय आलं? R विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू काय असणार आहे? स्लोप ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू स्लोप. आलं लक्षात हे? येस. प्रोडक्टसाठी बघूया, सेम ग्राफ बघायचा प्रोडक्टसाठी. ठीक आहे, येस, फॉर रिॲक्टंट, फॉर प्रोडक्ट. प्रोडक्टसाठी चेंज काय असेल सांगा बरं? आरच्या ठिकाणी P विथ रिस्पेक्ट टू टाईम, करेक्ट. आता प्रोडक्टचा ग्राफ कसा असेल? बाय इन्क्रीजिंग ऑर्डर. आलं लक्षात? 0पासून स्टार्ट केला आपण, फ्रॉम येस 0 टू, ओके, येस, काय होणार आहे? तो इन्क्रीज होणार आहे. आलं लक्षात हे? ठीक आहे, सपोज टाईम इथं घेऊया आपण, टाईम T1, ठीक आहे, आणि सेकंड टाईम घेऊया T2. दोन टायमिंगला तुम्ही काय करताय? रेट ऑफ रिॲक्शन स्टडी करताय. ठीक आहे, इथं प्रोडक्ट काय असेल मग? P1, T1साठी P1, आणि इथं काय असेल बाळांनो? एस P2, करेक्ट ना? येस. आता ह्या दोन्हीमधला, ओके, जो काय रेट असणार आहे बघा, काय असेल रेट? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज ॲव्हरेज रेट इज इक्वल टू, येस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ P2 minus concentration of P1 divided by S, T2 minus T1 is equal to. चेक करा आता, हायर व्हॅल्यू कुठली आहे बाळांनो? ओके, P2 आहे हायर आणि P1 काय आहे? लोअर आहे. लक्षात येते ना हे तुम्हाला? येस, P2 हायर आहे, इट मीन्स ही व्हॅल्यू काय असणार आहे आता? ग्रेटर असणार आहे, लार्जर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल? पॉझिटिव्ह प्लस. आलं लक्षात आहे? ठीक आहे, इथंच पुढं लिहितो मी, इज इक्वल टू प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज इक्वल टू काय असेल बाळांनो? स्लोप ऑफ द रिॲक्शन. समजलं? येस, रिॲक्टंट जर असेल, ओके, तर स्लोप निगेटिव्ह असतो, आणि प्रोडक्ट जर असेल तर स्लोप काय असतो बाळांनो? पॉझिटिव्ह असतो. क्लिअर आहे?
येस, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनसाठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा. हे झालं फॉर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. for instantaneous rate of reaction. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट घ्या अगोदर. विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट पर युनिट टाइम किंवा ॲट इन्स्टंटेनियस टाइम, सॉरी ॲट स्पेसिफिक इन्स्टंट म्हणा. येस, रिॲक्टंट काय होतो बघा ना. येस, डिक्रीज. ठीक आहे. आता ह्या जर स्पेसिफिक इन्स्टंटला तुम्ही ओके रेट फाइंड आउट करायचा प्रयत्न करत असेल तर इथं टँजंट ड्रॉ करा. ठीक आहे. येस, इथं टँजंट जिथं टच होतो बघा ना. ओके, येस, तिथला पॉईंट घ्या. ठीक आहे. इथं टच होतो ना टँजंट, करेक्ट. ठीक आहे. तो टाईम म्हणजे काय असणार आहे, स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाईम. आलं लक्षात. त्या ओके येस टाईमसाठी रेट काय असणार आहे, येस मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, इन्स्टंटेनियस रेट म्हणूया त्याला, किंवा रेट ऑफ रिॲक्शन म्हटलं तरी चालेल इथं. ठीक आहे. इन्स्टंटेनियस रेट इज इक्वल टू चेंज इन ओके येस कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टाईम, स्मॉलर इंटरवल ऑफ टाईम आहे. इज इक्वल टू काय असणार आहे, स्लोप. काय डिफरन्स आहे समजलं ना. इथं स्मॉल डी घेतला आपण, तिथं डेल्टा घेतला होता. आलं लक्षात हे. ठीक आहे. प्रोडक्टसाठी काय असणार आहे, ग्राफ चेक करा. एस फॉर प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. येस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस. ठीक आहे. येस, एक टँजंट ड्रॉ करा. ठीक आहे. ह्या ठिकाणी टच झाला. हा काय करूया, टी कन्सिडर करा. ठीक आहे. येस, रेट ॲट स्पेसिफिक इन्स्टंट काय असेल, प्लस काय घ्यायचं आता, स्लोप काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज इक्वल टू स्लोप. स्मॉलर चेंज आहे बळानो तिथं. आलं लक्षात. हे होतं रिगार्डिंग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन अँड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे ना. येस, टुडे विल स्टॉप हियर. ओके, ऑल द बेस्ट.